अकोट तालुक्यातील सिरसोली येथील युद्धभूमीवर आयोजित शौर्य दिन कार्यक्रमात 1803च्या इंग्रज मराठा युद्धात धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांना शासकीय इतमामात पोलिसांची सशस्त्र मानवंदना दिली। उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन केले। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येत असलेल्या सिरसोली गावानजीक 1803 मध्ये ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे, नागपूरकर रघुजीराजे भोसले, लॉर्ड ऑर्थर वेलस्ली आणि कॅप्टन स्टीव्हन्स यांच्या नेतृत्वात इंग्रज मराठा युद्ध झाले होते। या युद्धामध्ये इंग्रज व मराठ्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती। यामध्ये शूरवीर सरदार कर्ताजीराव जायले आणि कॅप्टन केन यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये दोघेही धारातीर्थी पडले होते। या युद्धात शौर्य व पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांना मानवंदना करण्यासाठी दरवर्षी शौर्य दिनाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी आयोजित कार्यक्रमामध्ये कॅप्टन सुनील डोबाळे व अनंत गावंडे यांच्या प्रयत्नाने प्रथमतः शासनातर्फे मानवंदना देण्यात आली। अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व तेल्हारा तहसीलदार सोनवणे यांनी वीर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून शासनातर्फे मानवंदना दिली। तर अडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने मेजर नेवारे यांच्या नेतृत्वात सशस्त्र मानवंदना देण्यात आली। तेल्हारा तसेच अकोट येथील माजी सैनिकांसह उपस्थित विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पंचक्रोशीतील नागरिक व कर्ताजीराव जायले यांचे वंशजांनी मौन श्रद्धांजली वाहिली। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।